सर नमस्कार. नमस्ते. आज तुमच्या भेटीला आलो आहे आम्ही आता. नमस्ते नमस्ते. धन्यवाद. तुम्हाला सांगितलं नाही काय नाही, अचानकच आलो. वेलकम. स्वागत आहे आपलं. नमस्कार. मार्मिक संवादच्या माध्यमातून आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत की जे गृहस्थ अतिशय व्यस्त आहेत, परंतु तरीही त्यांना पुस्तक वाचण्याचा एक छंद आहे, आवड आहे. दिवसामध्ये 4 ओळी वाचल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आयुष्याच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये किंबहुना दररोज काहीतरी वाचले तरच त्यांना एक दिवस सार्थकी लागल्याचा एक अभिमान वाटतो, आनंद वाटतो. असे पंढरपूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर M.R. टकले यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. प्रथमतः माफी मागतो की तुमची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मी इथं आलो आहे, कारण मी खूप तुमच्याविषयी ऐकलं होतं की तुम्ही दररोज संध्याकाळी वाचन करता, म्हणूनच मी एवढ्या उशिरा आज आपल्यापर्यंत पोहोचलो. अजिबात हरकत नाही. तुम्ही आलात, आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला, पण एक अतिशय आनंद झाला की तुमच्यासारख्या कवीची, लेखकांची माझी समोरासमोर मुलाखत होते आणि तुम्हाला माझं ग्रंथालय पाहावंसं वाटलं आणि माझी मुलाखत घ्यावीशी वाटली. यातच मी धन्य समजतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. हल्लीच्या काळामध्ये वाचन संस्कृती लोप होत चालली आहे असं म्हटलं जातं, परंतु व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ईमेल किंवा इतर माध्यमातून, ई-बुकच्या माध्यमातून वाचन सुरू असतं. परंतु तुमच्यासारख्या जुन्या पिढीतले काही मान्यवर आहेत, वाचक आहेत की ज्यांना वाचनाचा छंद आहे, आवड आहे आणि दररोज काहीतरी वाचन करतात. आपण पाहतो की हल्लीच्या काळामध्ये खूप कमी झालं आहे वाचन, परंतु तरीही तुमच्यासारख्या लोकांकडे बघून एक आम्हाला आशेचा किरण वाटतो की वाचाल तर वाचाल ही संस्कृती जिवंत आहे. यानिमित्त सर मला असं विचारायचं आहे की वाचनाची आवड जी आहे ही काय तुम्हाला आज लागलेली नाही, याची सुरुवात केव्हा तर झाली असेल. तर मग या वाचनाची सुरुवात किंवा ही आवड तुम्हाला केव्हापासून लागली, जरा आमच्या श्रोत्यांना सांगा. खेडेगावातून पंढरपूरसारख्या शहरामध्ये पहिल्यांदा शिकण्यासाठी आलो. आमच्या खेड्यामध्ये वाचनाची फारशी काही साधनं नव्हती, तरीसुद्धा जे हाती पडेल ते मी वाचनाचा छंद मला पहिलीपासून होता. मला आठवतं की मी आता 4थीत असताना आमचे थोरले बंधू त्यांनी मला एक इंग्रजी कविता लिहून दिली होती. बरं, 4थीत असताना ABCDEFG. आणि त्यावेळेपासून मला इतर वाचनाचा छंद खूप होता. आणि पुढे पंढरपूरला आल्यानंतर कवठेकरला इयत्ता 8वीमध्ये दाखल झालो, नाथ चौकामधील कवठेकरमध्ये. आणि तिथं वाना सरांसारखे एक आदर्श शिक्षक मला भेटले आणि त्यांच्या आशीर्वादाने माझा वाचनाचा छंद अजून वाढत गेला. धन्यवाद सर. परंतु शालेय शिक्षण घेताना वाचन करणे सोपे असते, कारण तितकासा वेळ असतो आणि अभ्यासाचा जास्त लोड नसतो. परंतु तुम्ही MBBS किंवा 12वी शिक्षण घेत असताना कॉलेजचा अभ्यास जास्त होता, मग त्यातूनही तुम्ही कशी सवड काढायचा, कसा वेळ काढायचा ते आमच्या श्रोत्यांना सांगा. आणि त्यावेळेस तुम्ही कोणती पुस्तकं वाचायचा हे पण आम्हाला सांगा जरा. पहिल्यापासून वाचनाचा नाद होता. थोडे बहुत कविता लिहिण्याचाही छंद होता. मी पहिली कविता माझी तृष्णा नावाची कविता इयत्ता 8वीत असताना लिहिली होती दुष्काळावरती. तृष्णा, तहान. कारण पाऊस पडलेला नव्हता आणि पाणी नव्हतं आणि अन्न पाण्याचं दुर्भिक्ष होतं. त्यावेळी मी STमध्ये तिकिटाच्या पाठीवरती कविता लिहिली होती आणि ती कविता वाना सरांनी कवठेकरच्या नियतकालिकामध्ये छापली. त्यावेळेपासून माझी उभारी थोडीशी वाढली की आपण ती काहीतरी लिहावं. आणि पुढं 11वी झाली, मेडिकलला ॲडमिशन मिळालं, MBBSला ॲडमिशन मिळाल्यानंतर अतिशय व्यस्त अभ्यास असतो, खूप अभ्यास असतो, त्यामुळे इतर वाचनाला फारसा वेळ मिळत नसे. तरीसुद्धा मी बऱ्याचशा कादंबऱ्या त्या काळात वाचून, मृत्युंजय नावाची कादंबरी त्यावेळी वाचली आम्ही, युगंधर नावाची कादंबरी त्यावेळी वाचून झाली माझी. आणि
खरा वेग माझ्या वाचनाला आला तो इंटर्नशिपमध्ये मी सासवड या गावी 6 महिने होतो. तिथे ते आचार्य अत्र्यांची जन्मभूमी हो करेच्या काठावरती असलेलं कोडीत नावाचं त्यांचं जन्मगाव, पण आचार्य अत्र्यांचं आयुष्य सासवडमध्ये गेलं आणि त्यांच्या घरी अन्नपूर्णा नावाचं त्यांचं घर आहे. त्या घरी जाऊन मी आचार्य अत्र्यांच्या घरी जाऊन बसून आलो. एवढी आवड मला लेखकाबद्दल होती. मग त्यांच्या नावाचं एक ग्रंथालय आहे सासवडमध्ये. तर ते ग्रंथालयामध्ये मी दररोज आमचं सकाळचं एक 12पर्यंत काम असायचं. 12 नंतर आम्ही ग्रंथालयात जाऊन बसणार आणि व्यवस्थापकाच्या ओळखीने पुस्तक घेऊन येत असे आणि पुस्तक 2 दिवसात वाचून परत करत. अशा रीतीने आचार्य अत्रे त्यांचं करेचं पाणी हे त्यांचे जे आत्मचरित्र आहे ते सर्व विभाग माझे त्या 6 महिन्यात वाचून झाले होते. आणि आचार्य अत्रे माझ्या मनामध्ये एवढे भिनून गेले की त्यांचा तो विनोद, त्यांचा तो परखडपणा आणि सडेतोड बोलणं आणि कुणाचा अन्याय सहन न करण्याची वृत्ती ही त्या काळापासून वाचन आणि ही वृत्ती आमच्या डोक्यात वाचनामुळे आली. पुढं पु ल देशपांडेबद्दल यांचंही वाचन माझ्या खूप आवडायचं आम्हाला. मी अपूर्वही वाचून झालं माझं. बटाट्याची चाळ मी MBBS असताना वाचलं, 2दा वाचून झालं. त्यातल्या त्यांनी त्या होमिओपॅथिक डॉक्टरांवरती केलेली कोटी माझ्या अजूनही डोक्यात आहे. धन्यवाद सर. परंतु वाचन करताना गद्य आणि पद्य यापैकी तुम्ही जास्त कोणत्या प्रकारचं वाचन केलं आहे? जास्ती गद्य वाचन झालं. कविता वाचन आवडायच्या कविता, परंतु गद्य वाचनामध्ये जो रमण होता यायचं ते कवितेमध्ये फारसं होत नव्हतं. त्यातल्या त्यात मला कवीसुद्धा खूप आवडत होते. त्यातल्या त्यात भावलेल्या कविता म्हणजे बहिणाबाई चौधरींच्या कविता मनापासून आणि त्या आपल्या खेड्यातल्या मातीतल्या कविता असल्यामुळं त्या अतिशय भावत होत्या. नंतर विंदा करंदीकरांच्या कविता मला आवडत होत्या. मंगेश पाडगावकर यांना तर मी प्रत्यक्ष भेटून आलो. त्यांच्या पुण्यामध्ये मुंबईमध्ये सायनला त्यांचं घर आहे. त्यांचा मुलगा गायनेकॉलॉजिस्ट आहे, डॉक्टर आहे. त्यांची माझी दोस्ती झाली आणि दोस्ती झाल्या मी त्याला आग्रह केला की मला सरांना भेटायला यायचं आहे. घरी जाऊन त्यांचं पददर्शन घेऊन आलो. मला अतिशय धन्य वाटलं. वा, अतिशय छान. म्हणजे पदस्पर्शाचा तुम्हाला एक अनुभव मिळाला, आशीर्वाद मिळाले. सर, आपण वाचन करतो, परंतु या वाचनाचा, आता तुम्ही व्यासंगी वाचक आहात, रसिक वाचक आहात, या वाचनाचा तुमच्या व्यक्तिगत जीवनावर असं सकारात्मक असा काय प्रभाव झाला तर ते आमच्या दर्शकांना सांगा. वाचनामुळे माझ्या आयुष्यामध्ये नकळत आमूलाग्र बदल झाला. पूर्वी माझा स्वभाव थोडासा चिडचिडा असायचा, परंतु ज्यावेळी मी हा थोर लोक पु ल देशपांडे असो, विंदा असो, नंतर आपले आचार्य अत्रे असो यांचं वाचन केल्यानंतर माझ्यात इतका बदल झाला की मी धीरगंभीरही झालो आणि आयुष्यामध्ये व्यवस्थितपणा आला आणि सकारात्मक दृष्टीनं जगाकडे पाहण्याची दृष्टी माझ्याकडे आली. दुःखाला नेहमी समोरासमोर तोंड देण्याची वृत्ती ह्या वाचनामुळे मला आली. त्यामुळे मला ती विंदाची कविता नेहमी आवडते. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे हे आता 72, नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजे कवी लेखक लिहित असतात, त्यांचं लेखन हे आहे ते चिंतनातून आलेलं असतं. परंतु वाचकाने जर ते वाचलं तर त्या वाचकाच्या मनावरती, त्याच्या आयुष्यावरती, त्याच्या जीवनावरती एक सकारात्मक असा परिणाम होतो आणि त्याचं आयुष्य आमूलाग्र असं बदलून जातं. हे तुम्हाला म्हणजे यानिमित्त अनुभवाला तुम्हाला मिळालेलं आहे. धन्यवाद सर. डॉक्टर साहेब, आता तुम्ही आजपर्यंत म्हणजे प्राथमिक शिक्षण घेत असल्यापासून पुस्तक वाचन करताय. आज वयाची तुम्ही 70 पार केलेली आहे. प्रचंड असं पुस्तकांचं वाचन तुम्ही केलेलं आहे. परंतु तरीही एखादं पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं किंवा ते पुस्तक पुन्हा पुन्हा स्मरतं. एखाद्या लेखकाचं असं कोणतं पुस्तक आहे किंवा कोणते लेखक आहेत की जे पुस्तक तुम्हाला भावलं आणि तुम्हाला ते पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं,
तर त्या पुस्तकाच्या संदर्भात थोडं आमच्या दर्शकांना सांगा. मला मनापासून भावलेलं पुस्तक म्हणजे पु ल देशपांडे यांचं मित्र हो. मित्र हो. ह्या मित्र हो या पुस्तकामध्ये पु ल देशपांडेंनी जी ऐतिहासिक भाषणं केलेली आहे त्या भाषणांचं संकलन आहे. तेवढं संकलन जरी आपण वाचलं तरी संपूर्ण वाङ्मय वाचल्याचा आनंद आपल्याला त्यातून मिळतो. एवढ्या विविध विषयावरती सांगोपांगपणे पु ल देशपांडेंनी आपले मतप्रदर्शन केलेलं आहे आणि प्रत्येक वाक्य प्रत्येक पॅराग्राफ हृदयाला स्पर्श करून जातो. ते पुस्तक प्रत्येकाने पुन्हा पुन्हा वाचावं असं मला नेहमी वाटतं. मित्र अतिशय सुंदर पुस्तक. त्याच्यानंतर आवडलेलं पुस्तक म्हणजे मिलिंद जोशी हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत सध्या. त्यांचं परवाही आमनं भाषण ऐकण्याचा योग आला की विनोदाचा माणसाच्या जीवनामध्ये उपयोग वगैरे असं काहीतरी एक व्याख्यान झालं अर्बन बँकेच्या तर्फे. अर्बन बँकेच्या व्यासपीठावर व्याख्यान झालं. ते व्याख्यान ऐकण्यासाठी मी खास गेलो, त्यांना भेटलो, शेकहँड त्यांना केला आणि त्यांचं पुस्तक वाचलेलं त्यांना सांगितलं सुद्धा. त्या पुस्तकाचं नाव आहे वक्तृत्व कलेमधील दिग्गज. बरोबर. ह्या दिग्गजामध्ये त्यांनी वक्तृत्व कला, पु ल देशपांडेंची वक्तृत्व कला, शिवरकरांची वक्तृत्व कला, शिवाजीराव भोसले यांची वक्तृत्व कला, बम पुरंदरे यांची वक्तृत्व कला कशी होती आणि त्याचं वाचन करून आपण वक्तृत्व कला कशी डेव्हलप करावी हे अतिशय सुंदर लिहिलं आहे. आणि त्यांचा शेवटचा एक लेख आहे वक्तृत्वाची कथा म्हणून. तो तर अप्रतिम लेख आहे की तो तेवढा लेख जरी वाचला तरी कोणीही साधा मनुष्य, कमीत कमी वाचणारा मनुष्य वक्तृत्व चांगला वक्ता होऊ शकेल असं मला मनापासून वाटतं. त्या पुस्तकाचा परिणाम माझ्यावर खूपच झाला. धन्यवाद सर. म्हणजे मित्र हो, पु ल देशपांडेंचं मित्र हो आणि मिलिंद जोशी यांचं वक्तृत्व कलेतील दिग्गज, म्हणजे हे दोन पुस्तकं तुमच्या जीवनावरती विशेष प्रभाव टाकणारी अशी ठरलेली आहेत. श्रोते हो आणि मित्र हो, ज्या ज्या मित्रांना वक्तृत्व कलेमध्ये पारंगत व्हायचं आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं असं आता डॉक्टर एम आर टकले सरांनी आपल्याला सांगितले आहे. नक्कीच सर्वांना या गोष्टीचा फायदा होईल. धन्यवाद डॉक्टर साहेब. तुम्ही आता बोलताना आमच्या रसिकांना आणि दर्शकांना एक चांगला सल्ला आणि मार्गदर्शन केलं. डॉक्टर साहेब, वाचन करताना विविधता खूप असते. आध्यात्मिक, सामाजिक, कथा, कविता, लावणी, ऐतिहासिक असे वेगवेगळे विषय तुम्ही हाताळले असतील, वाचले असतील. परंतु ऐतिहासिक पुस्तकामध्ये असं कोणतं पुस्तक आहे का की जे तुम्हाला खूप आवडलं? तर त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना आणि दर्शकांना सांगा. ऐतिहासिक पुस्तकामध्ये मला हृदयापासून आवडलेलं पुस्तक म्हणजे राजा शिवछत्रपती, बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलं राजा शिवछत्रपती हे पुस्तक. त्यांची लेटेस्ट एडिशनसुद्धा माझ्याकडे आहे. आणि एवढंच नाही, ते पुस्तक माझं 2दा-3दा वाचून झालं. आणि बाबासाहेबांची ज्यावेळी व्याख्यान मला पंढरपुरामध्ये झाले जिजामाता उद्यानमध्ये, ती व्याख्यान मला मी कधीही चुकवली नाही. आणि बाबासाहेब बोलायला लागल्यानंतर प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या काळात आपण जगतो आहोत असा भास आम्हाला नेहमी होता. वाचताना तर होतच होता, पण त्यांची व्याख्यान मला ऐकताना सुद्धा ते आपण शिवाजी महाराजांच्या काळात जगत आहोत आणि त्यांच्याशी आपलं हितगुज चालू आहे असं नेहमी वाटायचं. त्यामुळं राजा शिवछत्रपती म्हणजे आमच्या हृदयातील एक अत्यंत हृदयस्पर्शी आठवण आहे. डॉक्टर साहेब धन्यवाद. पुस्तक आपला मित्र, पुस्तक आपला सखा, पुस्तक आपला गुरु असं म्हटलं जातं. मग यातूनच ज्यावेळेस व्यक्तिगत जीवनामध्ये चढ उतार असतात, कधी आनंद कधी दुःख असतं, मग अशा दुःखी प्रसंगामध्ये असे कोणते लेखक आहेत की ज्या लेखकांची पुस्तक वाचल्यानंतर मनावरचं दुःख कमी होतं, ओझं कमी होतं? तर असे काय लेखक आहेत का किंवा असे काय पुस्तकं आहेत का की जे तुमच्या वाचनामध्ये आहेत? तर ते आमच्या दर्शकांना सांगा. ज्यावेळी आपल्या मानसिक वैचारिक अवस्थेमध्ये चढउतार होतो, ज्यावेळी उतार होतो,
त्यावेळी मला अत्यंत आवडलेलं पुस्तक म्हणजे पु ल देशपांडे यांचं अपूर्वाई, बटाट्याची चाळ. आणि हे पुस्तक वाचताना आपलं दुःख कुठं आपण विसरून जातो आणि ही पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचायची वाटतात. त्यांचं व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक तर मी 2दा 3दा वाचून झालं, कारण बऱ्याचशा व्यक्ती त्यातले स्वभाव आपल्याशी जुळतात असं वाटतं. आणि त्यांनीही दुःख भोगलेले आहेत, तेही आनंदात होते, दुःखात होते. ते आपण, आणि एवढंच नाही तर मी त्यांचं व्यक्ती आणि वल्ली ते नाटकसुद्धा पाहिलं होतं. त्यामुळे पु ल देशपांडे म्हणजे आपल्या दुःखावर फुंकर घालणारा लेखक आहे, अशी माझं प्रामाणिक मत आहे. डॉक्टर साहेब धन्यवाद. पु ल देशपांडे म्हणजे मराठी वाचकाच्या मनातलं एक अढळ स्थान आहे. डॉक्टर साहेब, मगाशी आम्ही पाहिलं की तुमच्या या दालनामध्ये जवळपास एक 1500 ते 2000 ग्रंथ आहेत. लहान मोठे ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत. काही तुमच्या अभ्यासाची पण आहेत, काही वाचनाचे आहेत, कवितेचे आहेत, वेगवेगळे लेखक आहेत, ऐतिहासिक आहेत, संदर्भ ग्रंथसुद्धा खूप आहेत, खंड रूपातसुद्धा बरेच ग्रंथ आहेत, बरेच पुस्तकं आहेत. मग या पुस्तकांची निवड करताना तुम्ही कोणते निकष लावता आणि ते पुस्तकं खरेदी करता किंवा तुम्ही इथं वाचनासाठी आणता, तर ते आमच्या दर्शकांना सांगा. नेहमी वाचनाची लहानपणापासून आवड आहे आणि हल्ली मला तुमच्यासारख्या मित्रांच्या सानिध्यामुळं आणि प्रेरणेमुळं लिखाणही करावंसं वाटायला लागलेलं आहे. लिखाण किती जमतं माहीत नाही, परंतु दिसामाजी काहीतरी लिहित जावे ही एक उर्मी मनामध्ये येऊन गेलेली आहे आणि ते सुद्धा अगोदर वाचन केल्यामुळे आले असं मला वाटतं. आणि ही पुस्तकं सिलेक्ट करताना मला मूळ असं वाटतं की ही सकारात्मक परिणाम करणारी पुस्तकं असावीत, संस्कार करणारी पुस्तकं असावीत, आपला खरा इतिहास सांगणारी पुस्तकं असावीत, जेणेकरून आत्ताच्या पिढीला आपल्या पूर्वजांनी काय काय केलं हे इत्थंभूत खरं वास्तव त्यांच्यासमोर यावं. मोठमोठ्या थोर पुरुषांची आत्मचरित्र यावीत की ज्यांनी शून्यातून जग जिंकलं, अशा लोकांचे आदर्श घ्यावेत, आत्मचरित्र वाचावीत. महात्मा गांधी वाचावेत, धीरूभाई अंबानी वाचावेत, रतन टाटा वाचावेत. आणि आपलं आयुष्य आपण स्वतःला कधीही कमी लेखू नये, कधी कुठल्याही क्षणी आपण निराश होऊ नये. आपण आयुष्यभर प्रयत्न करत राहावा आणि आपण पुढे पुढे चालत राहावे. म्हणजे आपण चालत राहावे. कुठली पाऊलवाट कुठल्या हमरस्याला मिळेल आपल्याला माहीत नसते, पण आपण चालत राहणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि पुस्तकं घेण्यामागे मला छंद तर आहेच, परंतु साधारण 2012पासून मी आमच्या जन्मगावी खेडेगावामध्ये एक स्वखर्चाने शाळा सुरू केलेली आहे. तिथे जवळजवळ 10वीपर्यंत विद्यार्थी शिकतात, एक 800 विद्यार्थी शिकतात. तिथं भव्य इमारत सर्व स्वखर्चाने केले आहे. आणि त्या मुलांना, खेड्यागावातल्या मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्या मुलांनी सुसंस्कृत व्हावं म्हणून ही पुस्तकांची निवड मी करतो. आणि एवढीच लायब्ररी माझ्या शाळेमध्येही मी निर्माण केलेली आहे. त्यामुळं हा वाचन संस्कार खेडेगावातसुद्धा पसरला पाहिजे, कारण त्या रुजला पाहिजे ही एक भावना मनापासून आहे. कारण मी खेड्यात जन्मलेला मुलगा, आमचं शिक्षण खेडेगावातच झालेलं आणि त्यामुळं कुठेतरी आपण तिथली बांधिलकी असावी म्हणून मी तिथे एक शाळा काढली आहे आणि त्या मुलांसाठी म्हणून ही ग्रंथालय मी निर्माण करीत आहे. डॉक्टर साहेब धन्यवाद. म्हणजे स्वतः पण वाचून समृद्ध व्हावं, आनंद घ्यावा आणि तोच आनंद आणि तीच समृद्धी इतरांनाही मिळावी या चांगल्या हेतूतून तुम्ही तुमच्या जन्मगावी एक छानसे दालन उभं केलं आहे, छानसं ग्रंथालय उभं केलं आहे आणि त्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, इतकी पुस्तकं वाचली, निहाळली, चाळली, बरेच लेखक तुम्हाला आवडतात, कवी आवडतात, कवयित्री आवडतात, परंतु असे कोणते लेखक आहेत का की जे तुमचे आवडते आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटण्याचा योग आला, तर त्याबद्दल आमच्या दर्शकांना थोडक्यात सांगा. मी स्वतःला भाग्यवान समजतो की खेड्यागावातून इयत्ता 8वीमध्ये ज्यावेळी मी पंढरपूरला कवठेकर हायस्कूलमध्ये दाखल झालो आणि 8वीमध्ये विविध कार्यक्रमामध्ये मला बक्षिसं मिळाली.
बरेच स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाली आणि ते बक्षीस गदी माडगुळकर नावांच्या आधुनिक वाल्मिकींच्या हस्ते मला ते बक्षीस मिळालं आणि पहिला त्यांचा हस्तस्पर्श मी इयत्ता 8वीत असताना झाला आणि त्यांचे कुठेतरी माझ्या अंगात ऋणानुबंध आले की काय. आणि त्यावेळेपासून मला लेखक कवी हे सर्व माणसं साहित्यातली सर्व दिग्गज आवडायला लागले. त्याचबरोबर इयत्ता 10वीमध्ये असताना व्यंकटेश माडगुळकर आमच्या साहित्य संमेलनात बक्षीस समारंभाला आले होते. त्यांच्या हस्तेही मला बक्षीस मिळालं. पुढं एका लग्न कार्यालयामध्ये गेल्यानंतर पु ल देशपांडे यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं. परमेश्वराचं दर्शन झाल्यासारखं माझा आवडता लेखक मला दिसला. पण त्यावेळी पु ल देशपांडेंना फारसं व्यवस्थित चालता येत नव्हतं, व्यवस्थित बोलता येत नव्हतं. तरीसुद्धा मी त्यांचं वय झालेलं होतं. तरीसुद्धा त्यांचा पदस्पर्श त्याही गडबडीत मी घेतला होता. त्याचवेळी त्यांच्याबरोबर नागगोरेही मला भेटले होते तिथं. त्यांचीही भेट झाली होती. म्हणजे आपण पुस्तकातून जे लेखक बघतो ते समोर दिसल्यानंतर जी आत्मिक आनंद होतो तो अतिशय आनंद त्यावेळी झाला. आणि अशा रीतीने ज्यावेळी साहित्यिक कार्यक्रम आणि मला अजून आवडतं म्हणजे मी बरीचशी साहित्य संमेलनं न चुकता अटेंड करतो. मी सासवडचं साहित्य संमेलन अटेंड केलं आहे, पिंपरी चिंचवडचं साहित्य संमेलन अटेंड केलं आहे आणि जेवढी साहित्य संमेलन जमतील मी उस्मानाबादला झालेलं सुद्धा साहित्य संमेलन अटेंड केलं, सोलापूरला झालेलं सुद्धा अटेंड केले. आणि तिथं गेल्यानंतर माझा एकच छंद असतो, ह्या मोठमोठ्या लोकांचं ऐकायचं आणि जेवढी आवडतील तेवढी पुस्तकं विकत घ्यायची आणि येताना घेऊन यायची. डॉक्टर साहेब धन्यवाद. डॉक्टर साहेब, आपल्या पंढरपूरची लेखनाची परंपरा खूप जुनी आहे. 700-800 वर्षापूर्वीपासून अभंगांचं लेखन आपल्या पंढरपूरमध्ये होत आहे. जशी चंद्रभागा वाहत आहे तसं साहित्यसुद्धा प्रवाही आहे. मग आपल्या पंढरपूर भागामध्ये खूप मान्यवर लेखक आहेत, होऊन गेलेले आहेत. तर पैकी तुम्हाला विशेष भावलेले, विशेष आवडणारे पंढरपूरचे लेखक कोण आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगा. पंढरपुरात पांडुरंगाच्या नगरीत पाऊल ठेवल्यापासून दुसरा पांडुरंग मला भेटला म्हणजे गुरुवर्य वाना उत्पात सर. आणि वाना उत्पात सरांचे 8वीपासून त्यांचं माझ्यावर प्रेम होतं आणि ते प्रेम सरांची शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यावर प्रेम केलं होतं. वाना उत्पात सरांचं आस्वाद सुभाषितांचा नावाचं एक पुस्तक आहे. सर माझ्या घरी बऱ्याच वेळा येऊन गेले. त्यावेळी एकदा येताना त्यांचं सावरकर वाचनालयाचं बांधकाम चालू होतं. त्यावेळी एकदा घरी आले आणि त्यांनी हे पुस्तक मला पुस्तक भेट म्हणून दिलं आणि त्याच्यावर माझ्याबद्दल 4 वाक्यसुद्धा लिहून ठेवली सरांनी. आणि सरांचं इतकं माझ्यावर प्रेम होतं. आणि त्या आस्वाद सुभाषितांचा या पुस्तकामधले जवळजवळ 50 ते 60 श्लोक माझे सध्याही पाठ आहे, मुखोद्गत आहेत. कारण माझा संस्कृत हा अतिशय आवडीचा विषय. 8वीपासून मी 11वीपर्यंत संस्कृत विषय होता. एवढंच नाही तर PDF व्हायला सुद्धा मी संस्कृत विषय घेतला होता, PGला असताना सुद्धा. आणि 11वीला तर मी 11वीपर्यंत संस्कृतमध्ये प्रथम असायचो. आम्हाला आठवतं आहे की आमचे वर्ग शिक्षक KP कुलकर्णी सर होते. त्या सरांनी भगवद्गीतेचा पहिला अध्याय आमच्याकडून 44 श्लोक पाठ करून घेतला होता आणि त्यासाठी सर्व शाळेने आमचं कौतुक केलं होतं, आमच्या वर्गाचं कौतुक केलं होतं. त्यामुळे संस्कृतची आवड मला खूप, आणि ती आवड वाना उत्पात सर आणि कुलकर्णी सरांच्यामुळे झाली. आणि बाकीच्या लेखकामध्ये म्हणायचं झालं तर कवित्रीमध्ये म्हणलं तर आमची संगीता मासाळ, त्यांचा गावाकडचा पाऊस ही कविता अतिशय भावते. त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशनालाही मी होतो, साहित्य शिवार संमेलनाही मी होतो. नंतर गोपाळराव देशमुखांचं इतिहासकार नानांचं पुस्तक तेही मी माझ्या वाचनात आलेलं आहे, तेही मला आवडतात. नंतर ग्रामीण साहित्यामध्ये आपले दत्ता भोसले यांचं ग्रामीण साहित्य तेही माझं वाचून झालेलं आहे. आणि मंगळवेढचे इंद्रजित घुले यांचंही पुस्तक माझ्या वाचनात आलेलं आहे. आणि जडे सरांचीही काही पुस्तकं माझ्या वाचनात आलेली आहेत. आणि ज्ञानोबा उत्पातांच्या भारुडं, गवळणी हा लावण्या आम्ही ऐकलेल्या आहेत आणि वाचण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद सर. आता आजपर्यंत तुमचा वाचनाचा व्यासंग मोठा आहे, अनुभव मोठा आहे.
आणि या अनुभवातून तुम्ही आजकालची जे तरुण मुलं आहेत किंवा मुली आहेत यांनी काय वाचावे असं तुम्हाला वाटतं की ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक आणि चांगला परिणाम होईल? चांगला प्रश्न विचारला सोनार साहेब. आपल्या वाचनामध्ये रामायण आणि महाभारत हे 2 पुस्तकं प्रत्येकाने वाचली पाहिजेत. रामायणामध्ये आपण आदर्श जीवन कसं जगावं आणि महाभारतामध्ये व्यावहारिक जीवन कसं असावं हे आपल्याला शिकायला मिळतं. आणि हे 2 पुस्तकं वाचल्यामुळे आपण आयुष्य कसं यशस्वीपणे जगावं आणि आयुष्याला तोंड कसं द्यावं, संकटाला तोंड द्यावं कसं द्यावं हे आपल्याला समजतं. याचबरोबर ज्या महापुरुषांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी कष्ट सोसले, बलिदान दिलं, त्या सर्व महापुरुषांची पुस्तके आपण वाचली पाहिजेत. आणि मुलांच्यावरती संस्कार होणारी पुस्तकंसुद्धा आपण वाचली पाहिजेत. नकारात्मक पुस्तकं आपण शक्यतो टाळावीत, वाचूच नयेत. पुस्तकं प्रत्यक्ष वाचणं हे अतिशय महत्त्वाचा संस्कार ह्या पिढीने घेतला पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर साहेब धन्यवाद. म्हणजे आपल्या भारतामधील सर्व महापुरुषांची चरित्र जरी वाचली तरीसुद्धा आपल्या जीवनावरती एक सकारात्मक आणि चांगला परिणाम होऊन आपले जीवन नक्कीच सार्थक होईल. डॉक्टर साहेब अतिशय छान आणि मोलाचा सल्ला तुम्ही आमच्या दर्शकांना दिला आहे. डॉक्टर साहेब, सेवानिवृत्तीनंतर बऱ्याच व्यक्तींना वेळ कसा घालवायचा हा प्रश्न असतो. मग अशा वेळेस कोणती पुस्तकं वाचावीत की त्यामुळं सेवानिवृत्त व्यक्तींना मनाला एक आनंद पण होईल आणि विरंगुळा पण होईल? तर त्या बाबतीत आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्येष्ठ रसिकांसाठी एक थोडा मोलाचा सल्ला द्या असं आम्ही तुम्हाला विनंती करतो. आम्ही व्यवसायाने डॉक्टर आहोत. आमच्या व्यवसायामध्ये निवृत्ती हा विषय फारसा नसतो. ज्यावेळी आमचे हातपाय थांबतात त्यावेळी आम्ही निवृत्त होतो. यातून सुद्धा निवृत्त माणसांनी काय वाचावं तर मला असं वाटतं की पु ल देशपांडे आणि आचार्य आत्रे न चुकता प्रत्येकाने वाचावा. आचार्य आत्रे, पु ल देशपांडे जर तुम्ही वाचलात तर तुम्हाला दुःख होणारच नाही आणि तुम्ही सदा काळ वाचत असताना खुशीत राहाल, हसत राहाल आणि दुसऱ्या माणसाच्या मतीशिवाय तुमची करमणूक एवढी होईल आणि तुमचा वेळ एवढा सुंदर जाईल की तुम्हाला कृतकृत्य वाटेल. आध्यात्मिक पुस्तकं असावी, परंतु जर आपल्याला आनंदानं वेळ घालवायचा, व्यतीत करायचा असेल तर पु ल देशपांडे आणि आचार्य आत्रे आणि वपू काळे यांची पुस्तकं जरूर वाचावीत असं मला वाटतं. डॉक्टर साहेब धन्यवाद. म्हणजे सेवानिवृत्तीनंतर चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचली, हलकी फुलकी पुस्तकं जर वाचली तर आपला विरंगुळासुद्धा होईल आणि वेळ पण जाईल आणि मनाला एक छानपैकी आनंद मिळेल असं तुम्ही आता सांगितलं. धन्यवाद डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, आता इथंपर्यंत तुम्ही खूप पुस्तकं वाचली आहेत. आता इथून पुढं आणखीन कोणती पुस्तकं वाचण्याचा तुमचा मनोदय आहे किंवा संकल्प आहे ते आमच्या दर्शकांना सांगा. माझं वाचनातील राहिलेली पुस्तकं म्हणजे महाभारत माझं इत्थंभूत वाचून झालेलं नाही. त्याचा मराठीत अनुवाद आलेली पुस्तकं वाचून झालेली आहेत, परंतु ॲक्च्युली महाभारत हे इत्थंभूत माझं वाचून झालेलं नाही. रामायण खूप वेळा वाचून झालं आणि रामायण वाचताना जसं आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे त्यामुळे वाचून झालेलं. पण मला महाभारत पुन्हा एकदा मनापासून वाचावं असं वाटतंय आणि त्यात मला जे आवडीचे कवी आहेत त्यांच्या कविता आणि ज्या कविता मला आवडतात त्या मुखोद्गत कराव्या आणि अजून वानासरांनी ज्या श्लोकांचा संग्रह केला आहे ते त्या श्लोकांचा एक संग्रह आणि ते मुखोद्गत करायचं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि ते मी करत राहणार इथून पुढं सुद्धा. मला असं वाटतं की मी जीवनाचा यामध्ये मी एक हेतू असा ठरवला आहे. वाचन तर आहेच, लिखाण थोडं बहुत जमेल त्यावेळी मी करेनच, परंतु जी मी शाळा सुरू केली आहे ती शाळा माझ्यानंतरसुद्धा व्यवस्थित चालावी आणि त्या खेड्यागावामध्ये शिक्षणाची गंगा ही चालू राहावी यासाठी माझी धडपड असणार आहे आणि त्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे.
आपण म्हणतो ना, करून जावे असे काही जीवनातून या जाताना, गहेवर यावा जगात साऱ्या निरोप शेवटचा देताना. कठोर स्वर त्या काळाचाही होऊन जावं कातर कातर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे घेऊन तर नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर. अजून एक मला असं सांगा वाटतं, परवा एक यूट्यूबवरती मी एक कविता वाचली. काय नाव त्याचं? ठाकूर यांची कविता आहे. वयस्कर माणसाने आनंदानं कसं जगावं, इथे अतिशय सुंदर गझल लिहिल्यासारखी कविता आहे. आप्पा ठाकूरांची. आप्पा ठाकूर. तर त्यांनी असं लिहिलं आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. ह्या ओळी मला अतिशय भावल्या आणि त्या दृष्टीनं प्रत्येकाने आपलं वय वर्षातून न मोजता आपल्या कार्यातून वय मोजावं आणि वय हे एक आकडा असतो हे लक्षात ठेवावं आणि सकारात्मक दृष्टीने जगावं. आणि शेवटचा क्षण हा मृत्यू हा अटळच आहे, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आपण सकारात्मक दृष्टीने जगावं, नेहमी वाचत राहावं, लिहित राहावं आणि जे विचारतील त्यांना उपदेश करत राहावा, एवढं मला वाटतं. डॉक्टर साहेब धन्यवाद. जे तुमचा संकल्प पूर्ण हो, तुमची वाचनाची जी भूक आहे, जी तहान आहे ती पूर्ण हो, या आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या मुलाखतीच्या समारोपाकडे वळताना तुम्हाला एक विनंती करतो की एखादी छानशी कविता की जी आयुष्यावर असेल, सर्वांना आवडेल, सर्वांना भावेल अशी तुम्हाला आवडलेली कविता असेल तर त्या कवितेमधलं एखादं कडवं आम्हाला म्हणून दाखवलं तर बरं होईल आणि त्याच्यावरच आपण आजच्या या मुलाखतीचा समारोप करूयात. तर कृपया कवितेच्या 4 ओळी. धन्यवाद सोनार साहेब, आपण अशी छानशी मुलाखत घेतलीत, मला अतिशय आनंद झाला. मला आयुष्यामध्ये अत्यंत आवडणारी कविता म्हणजे मंगेश पाडगावकर यांची आयुष्यावरची कविता आहे. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं, रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. मधली पानं आपणच लिहायची असतात, कारण ते आपलं कर्म असतं. नाती जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे, जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना जरी एकटे आलो असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. धन्यवाद. म्हणजे जीवनाचा सार सांगणाऱ्या या 4 ओळी डॉक्टरांना भावल्या, तशा आपल्या सर्वांना सुद्धा भावल्या असतीलच. डॉक्टर साहेब, समारोप अतिशय छान आणि सुंदर केला आणि तुमच्या या वाचन छंदाला, वाचनाच्या वेळेला आमचा सलाम तर आहे आणि तुमच्या पुढच्या संकल्पाला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. धन्यवाद.